नमस्कार मित्रांनो, जय श्रीराम. मी आज विमता लॅब हा स्टॉक बाय करण्याला सांगितलेला आहे. तर 642 या प्राईसला बाय करायचा आहे आणि स्टॉप लॉस ठेवायचा आहे 591. टार्गेट 723. तर आता हा वरती अप गेलेला आहे. बहुतेक आपल्याला आपल्या हातात लागणार नाही असं वाटायला स्टॉक. लाला तर घ्यायचा नाही तर नाही. कारण याचा इंडेक्स हेल्थ केअर इंडेक्स पळायला लागलाय जोरात. हे बघा आज. तर त्यासाठी हा कॉल मी दिला आहे. त्याचबरोबर किर्लोस्कर ऑइल इंजिन हा देखील आज थोडासा प्रॉफिट बुकिंग आली, पण इंडेक्स याचा ऑटो इंडेक्स हा स्ट्रेंथमध्ये आहे. ज्यावेळी ऑटो इंडेक्स ही रेंज ब्रेक करेल त्यावेळी यामध्ये चांगली तेजी भेटेल. दुसरा मी तुम्हाला स्टॉक दिला होता भारती एअरटेल. भारती एअरटेल हा इन्व्हेस्टमेंट पीक आहे. खाली जर आणखीन पडला तर इथं बाय करायचा 1800 लेवलला आणि परत खाली बाय करायचा 1760 या लेवलला. 4 भागामध्ये हा बाय करायचा आहे. कॅपिटलचा 10% आपण एका इन्व्हेस्टमेंट पीकमध्ये इन्व्हेस्ट करू शकतो. त्यातलं 4 भाग केलं. एक भाग इथं खरेदी केला आहे. दुसरा भाग आपण खाली पडला की आणि इथं 1800 लेवलला खरेदी करायचा आहे. आणखीन पडला तर 1761 या लेवलला खरेदी करायचा आहे. मात्र 1761 या लेवलच्या खाली जर स्टॉक जर घसरला तर बाय करायचं नाही आहे. परत जर खालून जर वर स्टॉक आला तर 1761 आणि परत चौथा हप्ता आपण बाय करायचा आहे. ठीक आहे. एचपीसीएल हिंदुस्तान पेट्रोलियम. एचपीसीएल हिंदुस्तान पेट्रोलियम. हिंदुस्तान पेट्रोलियम कॉर्पोरेशन हा स्ट्रेंथ दाखवत नाही. बहुतेक हे 15 तारखेनंतरच काय असेल त्याचं होणार आहे. एक तर खाली जाईल किंवा वरती जाईल. जर चांगली बातमी असेल तर वरती जाईल. खराब बातमी असेल तर खाली जाईल आणि परत पुढचं 27 तारखेला याचा निकाल लागेल काय असेल ते. 27 तारखेला अमेरिकेचे डेलिगेशन चर्चा करायला येणार आहे आणि त्यातनं काही मला वाटत नाही काय तर निघेल. ठीक आहे, बघूया. तर काय शंका असेल तर विचारा, त्याची उत्तरं देऊया आपण. ओके, बाय.